तो आता कंबाईन गट ब ची परीक्षा फक्त 1 महिन्यावर आली आहे आणि 1 महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे आहे. कशा पद्धतीने रिव्हिजन केली पाहिजे, आम्ही कशा पद्धतीने करतो किंवा टॉपर्स कशा पद्धतीने करत असतात, या गोष्टी समजून घ्या. अनेकदा विद्यार्थी गोंधळात पडतात. तुम्हाला जर 65 पेक्षा जास्त मार्क पाडायचे असतील तर शेवटच्या टप्प्यात हेच केलं पाहिजे. मला एका प्रिलिमला 72 मार्क होते म्हणून सांगतोय, आणि तो अनुभव आहे, चांगला अनुभव आहे. तुम्ही शेवटच्या टप्प्यात तुम्ही स्वतः अंडरलाईन केलेल्या नोट्स किंवा पुस्तकं एवढेच वाचा. सगळ्यात महत्वाचं, इथून पुढे दररोज कमीत कमी 1 किंवा 2 क्वेश्चन पेपर सोडवा आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करा, जेणेकरून तुमचा हातचा मार्क जाणार नाही. आणि पेपर तुम्ही कुठलेही सोडवा, तुम्ही पेपर कुठलेही सोडवा, कुठल्याही क्लासचे सोडवा, परंतु जास्तीत जास्त सोडवा. तुम्हाला त्यासाठी वेगळी टेस्ट सिरीज देत बसण्याची आवश्यकता नाही. प्रिंट काढून घ्या आणि एकदाच तुम्ही आणून सोडवायला लागा. दिवसात 1 सोडवा, 2 सोडवा, परंतु प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण करा. पेपर सोपा असेल किंवा अवघड असेल, सगळ्यात महत्वाचं आहे की इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही डोकं शांत ठेवायचं आहे. एखाद्या टेस्टला तुम्हाला सलग 80-90 मार्क पडले किंवा 40-50 पडले तरी टेन्शन घेऊ नका, कारण शेवटी परीक्षेच्या हॉलमध्ये सुद्धा तुमचं डोकं शांत असणं आवश्यक आहे. व्यवस्थित झोप घ्या. शेवटचा महिना म्हणजे फक्त रिव्हिजनचा काळ आणि चालू घडामोडी वाचायचा असते. शेवटी तुम्ही कितीही अभ्यास केला तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क पडणार नाहीत. टॉपर कितीचा असतो? 70 सोडून 75चा असतो. आपल्याला फक्त 65 मार्क घ्यायचे, जेणेकरून तुम्ही कुठल्याही गट ब च्या एक्झामसाठी मेन्सला पात्र व्हाल.